विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता पुढच्या मेथडकडे वळणार आहोत. ती आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कशा प्रकारे काढली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. आपण ॲव्हरेज प्रॉफिटप्रमाणे गुडविल कशी काढली जाते ते पाहिलं. आता सुपर प्रॉफिट मेथड, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडप्रमाणे आपण गुडविलचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे केलं जातं पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण 3 प्रॉब्लेम दिलेले, 1, 2, 3 या क्रमशः यांचं सोल्युशन आपण करणार आहोत. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड पेक्षा थोडी सुपर प्रॉफिट मेथड, तर तिचं नावच सुपर प्रॉफिट मेथड आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन देखील थोडं सुपर दर्जाचंच राहणार आहे, लक्षात ठेवा. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे आपल्याला 3 स्टेपमध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे काढता येत होतं, म्हणजे तिसरी स्टेप हे गुडविलचं व्हॅल्युएशनची होती. पण इथं मात्र आता आणखी 2 स्टेप्स आपल्याला जास्त कराव्या लागणार आहेत. कारण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये टोटल प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट आणि व्हॅल्यू ऑफ गुडविल अशा प्रकारे होतं. पण इथं आता प्रॉफिट हे गुडविल ही सुपर प्रॉफिटवर अवलंबून आहे. मग आपल्याला सुपर प्रॉफिटपर्यंत जावं लागणार आहे, तर सुपर प्रॉफिट काढून घ्यावं लागणार आहे. तर सुपर प्रॉफिट म्हणजे काय हे आपण अगोदर पाहिलेलं आहे, म्हणजे अतिरिक्त नफा. सुपर प्रॉफिट म्हणजे अतिरिक्त नफा. अतिरिक्त नफा म्हणजे सामान्य नफ्यापेक्षा जास्त असलेला नफा. नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जास्त असलेला नफा म्हणजे सुपर प्रॉफिट. जशा आपल्या सामान्य ऑर्डिनरी गाड्या असतात तशा सुपर गाड्याही असतात. तशा प्रकारे नॉर्मल प्रॉफिट जो सामान्यपणे इतरत्र बाजारपेठेत मिळतो त्याच्यापेक्षा जास्त दराने जेव्हा आपल्याला प्रॉफिट मिळतो तेव्हा त्याला आपण सुपर प्रॉफिट म्हणत असतो. मग सुपर प्रॉफिट मेथडप्रमाणे आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करत असताना 5 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. त्यात ती पहिली स्टेप्स आहे, अगोदर आपल्याला टोटल प्रॉफिट काढून घ्यायचा, नंतर ॲव्हरेज प्रॉफिट काढून घ्यायचा, आणि मग नॉर्मल प्रॉफिट काढून घ्यायचा, त्याच्यानंतर मग सुपर प्रॉफिट काढून घ्यायचा. मग आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आवश्यक असलेला जो नफा आहे तो अतिरिक्त नफा, यालाच म्हणतो आपण सुपर प्रॉफिट, तो काढण्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट काढणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे 2 नफे काढून घेतल्यानंतर मग सुपर प्रॉफिट मिळतो, आपल्याला अतिरिक्त नफा मिळतो. आणि मग त्या सुपर प्रॉफिटला परचेस ऑफ इयर्सने गुणाकार केला की आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मिळत असतं. हे अगदी सोप्या पद्धतीने जायचं आहे, फक्त एक स्टेप जास्त आहे आपल्याला, तेवढी स्टेप आपण सहजरितीने करू शकतो. म्हणजे पहिली स्टेप्स टोटल प्रॉफिटची आहे, आपल्याला माहीत आहे. त्याप्रमाणे आपण पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घेऊया. पहा कशा प्रकारे. आता आपण प्रॉब्लेम नंबर 1, सोल्युशन नंबर 1 असा दिलेला आहे. तर पहिली स्टेज आहे कशा प्रकारची आपल्याला, नंबर 1 टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट आपल्याला माहित आहे, प्रॉफिट ऑफ गिवन नंबर ऑफ इयर्स मायनस लॉसेस. जर तोटा वगैरे असला तर तो मायनस करून टाकायचा आहे, बरोबर प्रॉफिट्स ऑफ गिवन नंबर ऑफ इयर्स. कोणकोणत्या, किती वर्षाचा आपल्याला नफा दिलेला आहे पहा, 1, 2, 3, 4, 5 वर्षाचा नफा दिलेला आहे. त्यापैकी 1 वर्ष लॉस झालेले, चांगलं लक्षात ठेवायचं आपण. मग अगोदर आता नफा मांडून घेऊ आपण. पहिल्या वर्षाचा नफा आहे 1,60,000 अधिक दुसऱ्या वर्षाचा नफा आहे 1,90,000 अधिक तिसऱ्या वर्षाचा नफा आहे 2,20,000. चौथ्या वर्षी मात्र आपल्याला लॉस झालेला आहे तो 80,000चा, तो मायनसमध्ये ठेवायचा आहे. आणि मग प्लस
नफा हा प्लसमध्ये असतो आणि 1,70,000. टोटल प्रॉफिट काढून घेण्यासाठी सर्व नफ्याची बेरीज करा आणि त्यातून तोटा वजा करा. सर्व नफ्याची बेरीज पहा आता. हे पहा 0 0 0 0 4 शून्य घेतले आपण. 7 7 आणि 2 9 9 दोगुणी 18 18 6 24 18 आणि 6 24 बरोबर आहे. तर पहा 7 आणि 2 9 9 दुगुणी 18 18 आणि 7 24 ला 4 हातचे 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7,40,000 मायनस हा तोटा 80,000. म्हणजे आता टोटल प्रॉफिट किती येतो बा आता 0 0 0 0. 14 मधून 8 गेले 6 राहिले इतर राहिले 6 6,66,000 हा आला आपला टोटल प्रॉफिट. हे पहिला घटक आपल्याला मिळाला. आता याच्या आधारावर आपल्याला दुसरी स्टेप्स आहे ती म्हणजे सरासरी नफा काढायची. ॲव्हरेज प्रॉफिट. Average profit is equal to total profit divided by number of years. हा एकूण नफा काढून घेतला, सर्व नफ्याची बेरीज करून त्यातून तोटा वजा करून घेतला. हा सरासरी नफा काढायचा. सरासरी नफ्याचं सूत्र एकूण नफा भागिले दिलेली वर्ष. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे तो आहे 6,60,000 काढलेला आहे आपण 6,60,000 आणि नंबर ऑफ इयर्स आहेत 5 1 2 3 4 5 हे 5 इयर्स. आता 5 ने आपल्याला 6,66,000 काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. पहा 5 × 5 राहिले 1 16 झाले 5 त्रिक 15 राहिले 1 10 झाले 5 दुगणी 10 0 0 0. अशा प्रकारे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला. दुसऱ्या स्टेजवर तो आहे 1,32,000. आता नवीन एक जो काही प्रॉफिट आपल्याला सुपर प्रॉफिट काढण्यासाठी जो तिसरा प्रकार आहे तो काढून घ्यायचा आहे. आता अगोदर तिसऱ्या स्टेपमध्ये तो काढायचा आहे नॉर्मल प्रॉफिट. हे नॉर्मल प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र अशा प्रकारचं आहे कॅपिटल एम्प्लॉईड इंटू रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे सामान्य नफा. सामान्य नफ्याचं सूत्र आहे गुंतविलेले भांडवल गुणिले नफ्याचा सामान्य दर. कॅपिटल एम्प्लॉईड इंटू रेट ऑफ रिटर्न. आपल्याला आता हे कॅपिटल एम्प्लॉईड दिलेलं आहे, रेट ऑफ रिटर्न सुद्धा दिलेलं आहे. पहा इकडे कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹7 लाख म्हणजे व्यवसायामध्ये एकूण गुंतवलेलं भांडवल आहे 7 लाख आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 12% पर ॲनम 12% आपल्याला दिलेला आहे. या सूत्रामध्ये ठेवून घ्यायचं आपल्याला. कॅपिटल एम्प्लॉईड किती 7 लाख. हे 7 लाख इंटू रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न आहे 12%. 12% असं आपण लिहितो 12/100 असं लिहितो याला रेट ऑफ रिटर्न. कारण जसे शेकड्यामध्ये दिलेलं असतं ते. म्हणून 0 0 0 0 12 ने 7 ला गुणाकार करा नॉर्मल प्रॉफिट मिळून जाईल. 12 7 84. हे 84 हे तिसऱ्या स्टेजवर आपल्याला नॉर्मल नफा मिळाला.
आता आपल्याला सुपर प्रॉफिट काढण्यासाठीचे महत्त्वाचे दोन घटक मिळाले. सुपर प्रॉफिट आपला अवलंबून आहे या ॲव्हरेज सरासरी प्रॉफिट आणि सामान्य नफा. ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट वर आपल्याला सुपर प्रॉफिट काढता येतो. म्हणून चौथ्या स्टेजला आपण काढून घ्यायचं आहे आता सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आपण पाहिलेलं आहे सुपर प्रॉफिट म्हणजे तो नॉर्मल प्रॉफिटपेक्षा अधिक मिळणारा नफा. अतिरिक्त नफा म्हणजे सरासरी नफ्यापेक्षा जास्तीचा मिळणारा नफा. म्हणून सरासरी नफ्यामधून नॉर्मल प्रॉफिट हा काढून टाकायचा आहे, सामान्य नफा काढून टाकायचा आहे. बरोबर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढून घेतलेलं आहे. पहा हे ॲव्हरेज प्रॉफिट आपलं 1,32,000 1,32,000 हा ॲव्हरेज प्रॉफिट आहे. यामधून आपल्याला मायनस करायचा आहे नॉर्मल प्रॉफिट हा 84,000चा. हे 84,000 मायनस करून घ्या. 0 0 0 12मधून 4 गेले, 12मधून 4 गेले 8 राहिले आणि पुन्हा 12मधून 8 गेले 4 राहिले. 48,000 आपला सुपर प्रॉफिट आलेला आहे. म्हणजे आपण आता चौथ्या स्टेजला येऊन पोहोचलो. चौथ्या स्टेजवर आपल्याला सुपर प्रॉफिट मिळालेलं आहे, ज्यावर आपलं गुडविल व्हॅल्युएशन अवलंबून आहे. आता गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं. पाचवी स्टेप आपली व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची आहे. व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट into number of years purchases. Number of years purchases. पूर्वीप्रमाणे जसं आपल्या ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये काय होतं, व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. आता हे सुपर प्रॉफिटवर अवलंबून असल्यामुळं ॲव्हरेजच्या ठिकाणी फक्त सुपर प्रॉफिट येणार आणि सुपर प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला नॉर्मल प्रॉफिट एक अधिकची स्टेप आपल्याला काढावी लागते आणि नॉर्मल प्रॉफिटमधून सुपर प्रॉफिट काढण्यासाठी पुन्हा हे वजा की एक स्टेप करावी लागते. ह्या दोन स्टेप आपल्याला जास्त आहेत. तर पाचव्या स्टेपला आपल्याला व्हॅल्यू प्राप्त होत असतं. म्हणून बरोबर सुपर प्रॉफिट हा सुपर प्रॉफिट काढलाय आपण 48,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस आपल्याला दिलेला आहे. पहा कुठं आहे पहा, गुडविल इकडं. गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years. पहा याला लक्ष द्यायचं आपण. 2 years ऑफ परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटच्या 2 years परचेसेस म्हणजे अतिरिक्त नफ्याच्या 2 वर्ष खरेदी मूल्या इतकी आपल्याला ख्याती मूल्यांकित करायची आहे. ख्यातीचं मूल्यांकन अशा प्रकारे म्हणजेच आपल्याला 2 वर्ष 2 ने गुणाकार करून टाका. बरोबर 0 0 0 82 16 हातच्या आल्या 1 बेचोक 8 आणि 1 9. अशा प्रकारे आपली पाचव्या स्टेपमध्ये गुडविल मिळालेले आहे. हे 96,000. अशा रीतीने आपल्याला 5 स्टेप्सच्या आधारावर आपल्याला हे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करता येतं सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे. लक्षात आलं मित्रांनो. हां, तर आता आपण दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सोल्युशन करूया. हां, आता प्रॉब्लेम नंबर 2. हा प्रॉब्लेम नंबर 2 आपल्याला दिलेला आहे. इथं पहा, द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप ₹5 lakh. नेट प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years surveyor 99,000, 75,000, 500 and 94,000.
Normal rate of return is 12% per annum. And goodwill is to be valued at 3 years purchases of super profit. अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला 5 स्टेप पासून जायचं आहे. पहिल्यांदा टोटल प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट आणि व्हॅल्यू ऑफ गुडविल अशा रीतीने जायचं आहे. तर पहिल्यांदा नंबर 1 आता टोटल प्रॉफिट. हे पहिले स्टेप टोटल प्रॉफिट. सूत्र कशा प्रकारचं आहे पहा. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट ऑफ गिवन नंबर ऑफ इयर्स मायनस लॉसेस. बरोबर. आपल्याला पहा आता प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला 3 वर्षाचा 99,000 अधिक 75,500 अधिक 94,000. फक्त 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. यामध्ये लॉस कोणत्याच वर्षामध्ये नाही. आता टोटल करून घ्या तिन्हीचं. 0 0 हे 5 नंतर 4 5 9 2 18 ला 8 हातच्या ला 1 1 9 10 10 17 17 9 17 9 26 2,68,500 हा आला आपला टोटल प्रॉफिट. बेरीज बरोबर येते का पहा. 4 आणि 5 9 9 2 18 ला 8 हातच्या ला 1 1 9 10 10 आणि 5 10 9 1 मिनिट 4 5 5 झालं हे. आता हे आलं घेतलो आपण 4 आणि 5 9 2 18 ला 8 हातच्या ला 1 1 9 10 10 17 17 9 26 बरोबर आहे. तर हे टोटल प्रॉफिट आला आपला. हे पहिला हे टोटल प्रॉफिट. आता यातून मायनस करायला लॉस नाही म्हणजे हाच टोटल प्रॉफिट पहिली स्टेज झाली आपली. नंतर आता दुसरी स्टेज ती कोणती आहे. ती आहे सरासरी नफ्याची ॲव्हरेज प्रॉफिटची. ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र आपल्याला माहीत आहे. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू नंबर ऑफ डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे नंबर ऑफ इयर्स. आता आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालेला आहे 2,68,500 2,68,500 डिवायडेड बाय 3 इयर्स. 3 ने 2,68,000 ला भागाकार करून घ्या म्हणजे आपल्याला सरासरी नफा मिळेल. पहा 3 8 24 राहिले 2 28 झाले 3 9 27 राहिले 1 15 झाले 3 5 15 0 0 89,500 हा आपला सरासरी नफा आला. हा दुसऱ्या स्टेजवर आपल्याला मिळाला ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिटच्या नंतर आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे नॉर्मल प्रॉफिट सामान्य नफा. नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र आपल्याला माहीत आहे. गुंतवलेले भांडवल गुणिले नफ्याचा सामान्य दर कॅपिटल एम्प्लॉईड इनटू रेट ऑफ रिटर्न.
इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये पहा. कॅपिटल एम्प्लॉयड आहे 5 लाख, हे 5 लाख इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज गिवन 12% इंटू 12% डिवायडेड बाय 100, 12 भागिले 100 कटवून घ्या आणि 12 पंचे 60. आपल्याला या तिसऱ्या स्टेजवर मिळाला नॉर्मल प्रॉफिट. आता सरासरी नफा आणि सामान्य नफा, ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट या दोन्हीवरून सुपर प्रॉफिट आपल्याला काढता येतो. नंबर 4च्या स्टेजमध्ये, ही नंबर 4ची स्टेज सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एक्सिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ओव्हर नॉर्मल प्रॉफिट, म्हणजे सरासरी नफ्याचे सामान्य नफ्यावरील आधिक्य म्हणजेच अतिरिक्त नफा. तर आपल्याला दिलेलं आहे सुपर प्रॉफिटचं सूत्र आपण मांडून घ्यायचं आहे, ते म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. म्हणजेच सरासरी नफा उणे सामान्य नफा. सरासरी नफा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आपल्याला 89,500 मायनस 60,000 हा आहे सामान्य नफा 60,000 बरोबर वजा करून घ्या 0 0 हे 5 5 आणि मग 909 8 मधून 6 गेले 2 राहिले 29,000 हा सुपर प्रॉफिट मिळाला, आपल्याला अतिरिक्त नफा मिळालेला आहे. आणि आता चौथी लास्ट स्टेज म्हणजे व्हॅल्यू ऑफ गुडविल. बरोबर सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. नंबर ऑफ इयर्स परचेसेस सुपर प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 29,500 गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेसेस. पहा प्रॉब्लेम नंबर 2, गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 3 इयर्स परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटच्या 3 वर्ष खरेदी मूल्य इतके आपल्याला गुणाकार करायचं आहे, म्हणजे 3 ने गुणाकार करा बरोबर 0 0 3 5 15 5 हातच्या 1 3 9 27 आणि 1 28 8 हातच्या 2 3 दुगुणी 6 2 8 हे आलं 88,500 आपली गुडविल. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 88,500. लक्षात येतं ना मित्रांनो, ह्या 5 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. फक्त 5 स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर आपल्या गणितात अजिबात चूक होणार नाही. काळजीपूर्वक गणित करायचं आहे. चला तर मग आपण आता तिसऱ्या प्रॉब्लेमकडे वळूया. तिसरा प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेम खाली पद्धत दिलेला आहे पहा. द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म इज ₹8 lakh अँड द प्रॉफिट फॉर द लास्ट 4 years आर ॲज फॉलोज. हे इयर्स दिलेले आहेत, हा 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. नंतर द रिजनेबल रिटर्न्स ऑफ द कॅपिटल एम्प्लॉयड इज 12% पर ॲनम. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 years परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुडविल अंडर सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडच्या पद्धतीचा अवलंब करून आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला आता नेहमीप्रमाणेच आपल्या 3 स्टेप्स. पहिली स्टेप्स आहे टोटल प्रॉफिटची.
total profit is equal to profit given of number of years, given of number of years minus losses. तर एकूण नफाबरोबर सगळ्या नफ्याची बेरीज वजा काही असेल तर तोटा बरोबर आपल्याला 4 वर्षाचा नफा इथं दिलेला आहे. पहिल्या वर्षाचा नफा आहे 1,65,000 1,65,000 प्लस 1,70,000 प्लस 1,72,000 प्लस 1,78,000. अशा रीतीने आपल्याला 4 वर्षाचा नफा दिलेला आहे. याची बेरीज करून घेऊन आपण टोटल नफा काढून घेऊया. बेरीज करायची 0 0 0 8 आणि 2 10 10 आणि 5 15 15 ला 5 हातच्या 1 1 आणि 7 8 8 आणि 7 15 15 आणि 7 22 22 आणि 6 28 28 ला 8 हातच्या आले 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 1 6 6,85,000 हा आला एकूण नफा. हे पहिला घटक आपल्याला मिळाला. पहिला घटक आपल्याला मिळाला, टोटल नफा मिळाला. नंतर दुसरा घटक काढून घ्यायचा आपल्याला, तो म्हणजे सरासरी नफा, ॲव्हरेज प्रॉफिट. त्याचं सूत्र मित्रांनो, टोटल प्रॉफिट and divided by number of years. एकूण नफा भागिले दिलेली वर्ष बरोबर. एकूण नफा आपण काढलेला आहे 6,85,000. नंबर ऑफ इयर्स आहे ते किती वर्षाचा नफा आहे? 4 वर्षाचा नफा आहे म्हणून 4 इयर्स. 4 ने भागाकार करा. 4 1 4 6 मधून 4 गेले 2 राहिले 28 झाले. 4 4 7 28 4 7 28 पुन्हा 4 1 4 इथं राहिलं 1 10 झाले. 4 दुगुणी 8 राहिले 2 20 झाले. 4 पंचे 20 आणि 0. अशा प्रकारे आपला सरासरी नफा आलेला आहे 1,71,250. हे दुसऱ्या स्टेपचा दुसरा घटक आपल्याला प्राप्त झाला. आता तिसरा घटक पाडायचा आहे तो म्हणजे नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटसाठी आवश्यक असलेली सामग्री आपल्याला दिलेली आहे. नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटला काय काय लागतं आपल्याला? कॅपिटल एम्प्लॉईड एक लागतं पहा. हे कॅपिटल एम्प्लॉईड आणि रेट ऑफ रिटर्न एक लागतो. रेट ऑफ रिटर्न कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला दिलेला आहे पहा. प्रॉब्लेम नंबर 3 ह्या 3 मधला कॅपिटल एम्प्लॉईड आहे 8 लाख. 8 लाख इंटू रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 12%. 12% बरोबर 0,000 12 8 96. 96,000 आपला सामान्य नफा आलेला आहे. तिसऱ्या स्टेजवर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता नॉर्मल प्रॉफिट आणि ॲव्हरेज प्रॉफिट मिळाले की त्याच्या आधारावर आपल्याला सुपर प्रॉफिट काढता येतो. चौथी स्टेज आपण घेतो या ठिकाणी.
चौथी स्टेज सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट दुसऱ्या स्टेजवर काढलेले आपण पहा 1,71,250 मायनस 96,000 बरोबर 252. पुन्हा 11मधून 6 गेले 5 राहिले इथं राहिलं 6 म्हणजे 16मधून 9 गेले 7 राहिले 16मधून 9 गेले 7 राहिले बरोबर 75,250. हा सुपर प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता झालं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. नंबर 5ची स्टेज व्हॅल्यू ऑफ गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. सुपर प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे तो आहे ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट दिला ना 75,250 गुणिले नंबर ऑफ इयर्स आपल्याला दिलेले पहा. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 years परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट. अतिरिक्त नफ्याच्या 2 वर्ष खरेदी मूल्या इतके म्हणजे 2ने गुणाकार करायचा. हे 0 बेपंचे 10ला 0 हातच्या 1 बेदुनी 4 आणि 1 5 बेपंचे 10ला 0 हातच्या 1 बेसती 14 आणि 15 1,50,500 ही आपली 5व्या स्टेजला व्हॅल्यू ऑफ गुडविल आलेला आहे. अशा रीतीने आपण सुपर प्रॉफिट मेथडप्रमाणे असे 3 प्रॉब्लेम सोडून घेतलेले आहेत. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे कॅल्क्युलेशन समजण्यासाठी माझ्या मते 3 प्रॉब्लेम हे पुरेसे आहेत. पुढे जेव्हा पार्टनरशिपचे प्रॉब्लेम येतील त्या वेळेला गुडविलचं आपल्याला कॅल्क्युलेशन पुन्हा आणखी आपण करणारच आहोत. पण स्वतंत्र रीतीने आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल चांगल्या प्रकारे कळावं यासाठी हे प्रॉब्लेम अगोदर आपण घेतलेले आहेत. तर आता इथे थांबूया, पुढच्या तासाला भेटूया.